बीड पोलिसांचा पुन्हा खुळखुळा. कराड खोक्यानंतर आता सरपंच भाई. महिलेला लाठा काठ्यांनी मारहाण. बीड मधील कायदा सुव्यवस्थेला बट्ट्या असं म्हटलं तरी अजिबात चुकीचं ठरणार नाही. कारण बीडच्या रस्त्या रस्त्यात आणि गावागावात गुंडांच्या झुंडी उन्माद घालत असल्याचं वारंवार दिसतंय. आता आम्ही आपल्याला जी दृश्य दाखवणार आहोत ती पाहण्याआधी एक महत्वाची सूचना. तुम्ही जर काळीच हेलावणारी दृश्य पाहून भावुक होत असाल, तुम्ही जर प्रचंड संवेदनशील असाल तर ही बातमी पाहू नका. शरीर अगदी काळं निळं पडेपर्यंत ही मारहाण झालीय. बीड मधील एका वकील महिलेला. अंबाजोगाई तालुक्याच्या सनगावात या वकील महिलेला गावातील सरपंचासह त्याच्या टोळक्यानं जेसीबीचा पाईप, लोखंडी रॉड आणि लाठ्या काठ्यांनी ही अमानुष मारहाण केली. अवैध पद्धतीनं सुरू असणाऱ्या भोंग्यांची तक्रार केली म्हणूनच या महिलेला या सरपंचानं ही तालिबानी शिक्षा दिली आहे. मला 10 लोक मिळून आलेले होते. त्यातल्या 9 जणांनी मला बेदम मारहाण केलेली आहे आणि एक जो होता त्यांनी हिला खलास करून टाका, हिला जिवंत सोडू नका असं बोलत होता. घाणघाण शिव्या देत होता आणि मी बेशुद्ध होईपर्यंत मला त्यांनी मारलेले. मंदिरावरच्या भोंग्यांची आणि गिरण्यांची तक्रारी ज्या पहिल्या दिलेल्या होत्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या समोर, त्याच्यामुळे मला मारहाण झालेली आहे. राज्यात महिला सशक्तीकरणाच्या गोड गप्पा काही केल्या संपत नाहीत, तर तिथं बीडमध्ये सरपंचासह त्याच्या टोळक्यानं या महिलेला केलेली ही मारहाण बीडमधील खालावलेल्या कायदा सुव्यवस्थेची ग्वाही देतेय. आता वडगाव पोलिसांनी 10 जणांवर गुन्हा दाखल केला खरा, परंतु आरोपी पोलिसांच्या नाकावर टिचून फरार झाले आहेत. अजित पवारांचा करडा कडक स्वभाव उभ्या महाराष्ट्राला परिचित आहे, परंतु अजित पवार पालकमंत्री असलेल्या बीड मधील गुंड मात्र कायद्याला अजिबात भीक घालत नाही असंच दिसलंय. बीड पेक्षा वाईट अवस्था सिंधुदुर्गात मध्ये सुरू आहे. बीड तर हातातून गेलेलंच आहे देवेंद्र फडणवीस यांच्या, पण सिंधुदुर्गामध्ये दिवसा ढवळ्याचे खून, हत्या, अपहरण, मारामारी सुरू आहेत. त्याच्यावरती तिथे जाऊन आवाज उठवण्याची वेळ आलेली आहे. मी त्याच्या संदर्भामध्ये एसपी आणि कलेक्टरला सूचना दिलेल्या आहेत. हे नक्की कुठं झालंय, त्याला कोण जबाबदार आहे, आणि जर ते तिथंच घडलेलं असेल आणि कोणी जबाबदार त्याच्यामध्ये असेल तर कायदा श्रेष्ठ आहे, कुणालाही पाठीशी घालण्याचं कारण नाही. त्यांच्यावर सक्त कारवाई करा अशा सूचना दिल्या. इतरांना न्याय मिळवून देणाऱ्या या वकील महिलेला झालेली ही मारहाण सरकार आणि पोलीस प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे. त्यामुळे केवळ लाडक्या बहिणींना पैसे देऊन महिलांना आर्थिक स्वातंत्र्य देणाऱ्या सरकारनं आता महिलांना सुरक्षा देणंही गरजेचं आहे. मात्र बीडच्या पोलिसांचा असाच खुळखुळा वाजत राहिला तर लवकरच बीडचा बिहार होण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी.